आपल्यासोबत घाटकोपरचे आमदार राम कदम आहेत। भैयाजी जोशींचं जे वक्तव्य काल विद्याविहारच्या कार्यक्रमात केलं ते खूप गाजत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईत राहायचं तर मराठी आलीच पाहिजे असं नाही। वंदनीय आदरणीय भैयाजी जोशींचं जे वक्तव्य आहे ते पूर्णपणे तोडून त्याचं विच्छेदन करून त्यांच्या वक्तव्याला अन्यथा घेतलं जात आहे। त्यांचा भाव समजून न घेता आपण वेगळ्याच टोकाला काही लोक निघालेत। वंदनीय भैयाजी जोशी काय म्हणालेत की घाटकोपरच्या काही भागात गुजराती भाषा बोलणारे अधिक लोक राहतात आणि स्वाभाविकपणे ते आपसात भेटले तर गुजराती भाषेत बोलतात। एवढाच त्यांचा भाव आहे। त्यांचं म्हणणं घाटकोपरची भाषा गुजराती आहे ते असंही बोललेत। एक लाईन लक्षात घ्या, त्यांचा भाव लक्षात घ्या। त्या ज्या भागात कार्यक्रम होता त्या भागातले लोक अधिकतर आपसात बोलताना गुजरातीत बोलतात कारण सगळे गुजराती आहेत। एवढाच भाग आहे। राहिला प्रश्न मुंबईची महाराष्ट्राची याही पूर्वी मराठीच भाषा होती, वर्तमानात देखील मराठीच भाषा आहे आणि इथून पुढे भविष्यात देखील जोपर्यंत सूर्य आहे चंद्र आहे तोपर्यंत मराठीच भाषा राहणार। आणि आमच्या सरकारनं तर त्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। आग्रह असा असतो की मराठी बोललंच पाहिजे मुंबईत असलं तर ते म्हणतात की मराठी आलंच पाहिजे असं नाही, म्हणून हा वाद होतो। नाही, मी त्यांचं पूर्ण विधान ऐकलेलं नाही आहे। एक त्यागपूर्ण समर्पित जीवन देशासाठी राष्ट्रासाठी जगणारी एक अशी थोर व्यक्ती आहे। तर त्याच्यामुळे वंदनीय भैयाजी जी बोलले त्यांचा भाव आपण समजून घेतला पाहिजे। समर्थन करताय म्हणजे जे काही बोलले ते तुम्ही म्हणतात की मोडून तोडून ते चालवलं जातंय किंवा बोललं जातंय त्याच्याबद्दल? मी तुम्हाला तीनदा म्हणालो मुंबईची भाषा मराठी, महाराष्ट्राची भाषा मराठी होती आहे, राहणार। त्यामुळे होते राम कदम त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे भैयाजी जोशी यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांचा भाव समजून घेतला जावा, मात्र चुकीच्या पद्धतीने त्याला घेतलं जातं आहे। मुंबईची भाषा ही मराठी आहे, मराठी होती आणि मराठी राहील असं सुद्धा त्यांनी प्रतिक्रियेत त्यांना म्हटलं आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह वेदांतने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।